नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील काही उदाहरणं पाहणार आहोत। यामध्ये आपण प्रॉब्लेम सेट 4A पाहतोय। त्यामध्ये एक शेवटचंच उदाहरण राहिलेलं आहे, म्हणजे शेवटचा प्रश्न आहे, 10वा प्रश्न आहे। 8, 9, 10 प्रश्न हे जे आहेत, 3 प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, स्टार मार्क केलेले प्रश्न आहेत, महत्त्वाचे आहेत, सोपे पण आहेत। त्यामध्ये काही कंडिशन्स दिलेले असतात, त्या कंडिशन्स फक्त आपण काय करायचे आहेत, सोडवत जायचे आहेत लक्षात ठेवून। आणि अशा पद्धतीनं आपण सर्व प्रश्न सोडवलेले आहेत। एकच प्रश्न राहिलेला आहे, तो 10वा प्रश्न आहे। मी वाचतोय, तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघा ते। फॉर द गिव्हन ट्रेडिंग चेन प्रिपेअर द टॅक्स इनव्हॉइस फर्स्ट, सेकंड, थर्ड. GST at the rate of 12% was charged for the article supplied. आणि यामध्ये मग खाली तुम्हाला काय केलेलं आहे, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर आणि कंझ्युमर असा चार्ट एक दिलेला आहे। आता होलसेलरच्या खाली एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये काय लिहिलं आहे बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू। होलसेलरनं जे काय आर्टिकल विकलेलं आहे किंवा सप्लाय केलेलं आहे त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 5000 रुपीज। डिस्ट्रीब्युटरनं ते सप्लाय केलेलं आहे त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 6000 रुपीज। अँड रिटेलरनं जे कंझ्युमरला दिलेलं आहे, कस्टमरला जे दिलेलं आहे त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 6500। आणि मग तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत। प्रश्न पहिला आहे, प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ GST पेएबल अंडर ईच हेड बाय द होलसेलर, distributor and retailer at the time of filling the return of the government. दूसरा प्रश्न आहे, at the end what amount is paid by the consumer. आणि तिसरा प्रश्न आहे, write which of the invoices issued are B2B and B2C. ओके मित्रांनो, याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे की खालील एका वस्तूच्या वितरण व्यवसाय साखळीतील कर बीजक म्हणजे टॅक्स इनव्हॉइस ABC मधील वस्तू व सेवा कराच्या आकारणीचे गणन करा आणि GSTचा दर आहे 12%। आणि मग खाली लिहिलेलं आहे, होलसेलर त्याची करपात्र किंमत आहे 5000 रुपये, वितरक करपात्र 6000 रुपये आहे, रिटेलर आहे त्याची करपात्र 6500 आहे आणि शेवटी आहे तो ग्राहक आहे। या बॉक्सेसमध्ये तुम्हाला दिलेला आहे, ग्राहकच्या खाली जो बॉक्स केलेला आहे त्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे ग्राहकाला ते किती रुपयाला वस्तू मिळाली असेल। आणि खाली प्रश्न दिलेला आहे बघा, उत्पादकाने किंवा होलसेलरनं, वितरकाने व किरकोळ व्यापाऱ्याने म्हणजे रिटेलरनं शासनाकडे किती रुपये वस्तू व सेवा कर आणि कोणत्या शीर्षकाखाली भरला हे दाखवणारे विवरणपत्र तयार करा। म्हणजे आपल्याला टॅक्स इनव्हॉइस काय करायचं आहे किंवा त्याचं जे विवरणपत्र आहे ते तयार करायचं आहे। कुणाचं करायचं आहे, होलसेलरचं, डिस्ट्रीब्युटरचं आणि रिटेलरचं, बरोबर आहे। शेवटी ग्राहकास ती वस्तू किती रुपयांना पडेल। ओके। आणि तिसरा प्रश्न आहे, या साखळीमधील B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस अँड B2C म्हणजे बिझनेस टू कंझ्युमर बीजके कोणती ते लिहा। टॅक्स इनव्हॉइसमध्ये काय करायचं आहे हे सर्व आपल्याला नमूद करायचं आहे। मित्रांनो, प्रश्न जरी मोठा असला तरी याचं उत्तर आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहूया। 3 प्रश्नांचीच आपल्याला उत्तरं शोधायची आहेत आणि त्यामुळं आपल्याला काय काय विचारलेलं आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या आणि त्यानंतर आपण त्या प्रश्नांची उत्तरं। आता पहिलं एक लक्षात घ्या, ठीक आहे मित्रांनो, आपण काय करू, उत्तर लिहायला सुरुवात करू। ॲन्सर, हिअर 3 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे 3 ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर अँड डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर। ओके। आणि होलसेलर सोल्ड आर्टिकल टू डिस्ट्रीब्युटर, बरोबर का, टू डिस्ट्रीब्युटर। कितीला विकलं आहे त्याने, तर फॉर ₹5000, बरोबर आहे। म्हणजे त्यांनी ते जे आर्टिकल आहे होलसेलरनं, होलसेलर सोल्ड आर्टिकल टू डिस्ट्रीब्युटर फॉर ₹, अँड देअर फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू
and therefore taxable value is equal to rupees 5,000 at GST. किती GST आहे हो? तर GST is 12%. GST is 12%. म्हणजे याच्यावर 12% काय आहे? GST आहे. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे? आउटपुट टॅक्स. म्हणून त्यांचा काय होईल? आउटपुट टॅक्स इज इक्वल टू काय होईल बघा? तर टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू GST, बरोबर आहे का? किंवा रेट ऑफ GST इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? रुपीज 5,000 इंटू GST 12% म्हणजे 12/100 इज इक्वल टू या 2 शून्याला या 2 शून्य गेल्या 1200 12×5 60 म्हणजे 5,000वर 12%ने काय झालं आपल्याला? 600 रुपये हा आउटपुट टॅक्स. आणि म्हणून मग टॅक्स इनव्हॉइस फर्स्ट. आता हे काय आहे हो? तर हे B2B आहे. लक्षात घ्या, हे काय आहे? B2B आहे. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. ओके, B2B आहे. इज इक्वल टू रुपीज 600. आता त्यानंतर पेएबल CGST बघा. आता हा झाला GST. दॅट इज पेएबल GST is equal to rupees 600 and therefore CGST is equal to 1/2 into GST is equal to 1/2 into rupees 600 म्हणजे 600ला जर 2 न भागलं तर रुपीज 300. समजतंय का? हे रुपीज 300. आता हा झाला काय तुमचा? CGST, बरोबर आहे का? हा झाला तुमचा CGST. आणि मग आता आपण काय करू? इथं टॅक्स इनव्हॉइस सेकंड काय येणार? आता परत B2B येणार आहे, बरोबर आहे का? टॅक्स इनव्हॉइस B2B काय होणार? आता डिस्ट्रीब्युटर सोल्ड the article at taxable value रुपीज 6,000. बरोबर आहे का? यानं काय केलेलं आहे? डिस्ट्रीब्युटरनं 6,000 रुपयाला ते आर्टिकल विकलेलं आहे. कुणाला विकलं आहे? टू द रिटेलर. अँड देअरफॉर आणि टॅक्स किती आहे? रेट ऑफ टॅक्स, बरोबर आहे का? डिस्ट्रीब्युटर टू द रिटेलर, बरोबर, ॲट 12% टॅक्स. ओके, 12% टॅक्स. आणि मग आता द टॅक्स कलेक्टेड बाय डिस्ट्रीब्युटर. Therefore, tax collected by distributor किती आहे बघा बरं? आउटपुट टॅक्स आता याचा झाला. दॅट इज आउटपुट टॅक्स ऑफ डिस्ट्रीब्युटर म्हणजे आउटपुट टॅक्स ऑफ डिस्ट्रीब्युटर किती झाला? तर यामध्ये त्यांचं काय होईल? रुपीज 6,000 इंटू 12/100 इज इक्वल टू या 2 शून्याला ये 2 शून्य गेले म्हणजे 1200 आणि 12×72 म्हणजे रुपीज 720. आता
GST पेएबल बाय डिस्ट्रीब्यूटर, GST पेएबल बाय डिस्ट्रीब्यूटर. आता या डिस्ट्रीब्युटरने GST किती पेएबल केला तर त्यांचं काय होणार आहे, आउटपुट टॅक्स मायनस ITC म्हणजे काय तर इनपुट टॅक्स क्रेडिट. आता यांचा आउटपुट टॅक्स किती आहे हो, आउटपुट टॅक्स आहे 720 आणि ITC आहे किती 600 रुपीज 600 इज इक्वल टू रुपीज 100 म्हणजे अशा प्रकारचं मित्रांनो काय आहे, B2B हा टॅक्स इनवॉइस केलेला आहे आपण रिटेलर किंवा होलसेलर आणखीन डिस्ट्रीब्युटरचा. रुपीज 720 मायनस 600 इज इक्वल टू रुपीज 120. अशा पद्धतीनं आपल्याला काय झालेलं आहे, हा जो GST पेएबल बाय डिस्ट्रीब्युटर आहे तो मिळालेला आहे रुपीज 120. ठीक आहे, एवढं जरा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला परत हा फळा पुसून दुसरं याच्यावर लिहायचं आहे. आता आपल्याला काय मिळाला, GST पेएबल बाय डिस्ट्रीब्युटर म्हणजे डिस्ट्रीब्युटरनं GST किती दिलेला आहे तर रुपीज 120. आता फॉर डिस्ट्रीब्युटर पेएबल GST इज इक्वल टू रुपीज 120. आता आपल्याला GST मिळाला, मग आपण काय काढू शकतो, CGST काढू शकतो की नाही. अँड देअरफॉर पेएबल CGST इज इक्वल टू 1/2 इंटू GST इज इक्वल टू 1/2 इंटू रुपीज 120 इज इक्वल टू 120ला जर 2 न भागलं तर रुपीज 60. लक्षात घ्या, म्हणजे 60 रुपये त्यांचा काय असेल CGST असेल आणि SGST किती असेल तो सुद्धा रुपये 60 असेल. आता GST इन टॅक्स इनवॉइस थर्ड, GST इन टॅक्स इनवॉइस बरोबर आहे. आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, B2C लक्षात घ्या, काय आहे B2C आहे. B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर किंवा कंज्युमर. आता इथं आपण असं लिहू शकतो, द रिटेलर sold the article of taxable value. आता त्यांनी किती टॅक्सेबल व्हॅल्यू लावलेली आहे हो इथं तर 6500. लक्षात घ्या, म्हणजे जे रिटेलर आहेत त्यांनी या ग्राहकाला किती किंमत लावलेली आहे 6500 ॲट GST 12% आणि म्हणून मग त्यांचा आउटपुट टॅक्स अँड देअरफॉर आउटपुट टॅक्स इज इक्वल टू द टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू GST. बरोबर का, इथं GST रेट असं म्हटलं तरी चालेल. आता टॅक्सेबल व्हॅल्यू आहे रुपीज 6500 इंटू 12%. 12 म्हणजे 12% मीन्स 12/100. या 2 शून्यांना या 2 शून्य गेल्या इज इक्वल टू रुपीज 12×5 60. बरोबर आहे का, 6 12 × 72 आणि 6 78. बरोबर,
म्हणजे रुपीज 780 रुपये त्यांचा आउटपुट टॅक्स झाला. आता इथं आपण काय करायचं आहे, GST पेएबल बाय रिटेलर, बरोबर का. रिटेलरनी GST किती दिलेला आहे, तर इथं आपण काय करायचं, त्यांना मिळालेला आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके. आणि मग आता त्यांचं काय होईल, आउटपुट टॅक्स किती आहे त्यांचा, तर आउटपुट टॅक्स आहे 780 रुपये, म्हणजे हा रुपीज 780 मायनस रुपीज किती येणार आहे त्यांचं 720 रुपये, बरोबर का. आणि म्हणून मग 780 मधून 720 गेला तर रुपीज 60. लक्षात घ्या 60 रुपये त्यांचा काय झाला, GST त्यांनी पेएबल केला. फॉर द रिटेलर पेएबल GST इज 60 रुपीज. म्हणजे आता हा 60 रुपीज, आता इथं लिहूया आपण फॉर द रिटेलर, किंवा लिहिलेलंच आहे रिटेलर GST पेएबल रुपीज 60. आता याच्यावरून काय काढू आपण, CGST इज इक्वल टू CGST फॉर रिटेलर इज इक्वल टू 1/2 इंटू GST इज इक्वल टू 1/2 इंटू किती आहे 60 इज इक्वल टू रुपीज 30. लक्षात घ्या म्हणजे त्यांना हा एकदा GST मिळाला, आपल्याला GST मिळाला की आपण CGST आणखीन SGST काढू शकतो, त्याच्या निम्मा असतो. ओके. त्यानंतर द अमाऊंट पेड बाय द कस्टमर, therefore the amount paid by customer, बरोबर का, बाय कस्टमर CUSTOMER. आता इथं काय काय त्यांनी केले बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे कस्टमरला लावलेली त्यांनी टॅक्सेबल व्हॅल्यू रिटेलरनं, म्हणजे किती आली ही 6500 अधिक त्याच्यावरचा काय त्यांचा टोटल GST, म्हणजे तो झाला आपला 780 रुपये, 780. आणि मग 6500 अधिक 780 म्हणजे 7280, 7280. बघा 008 7 आणि 5 12 2 8 1 6 1 7. मित्रांनो आतापर्यंत आपण सर्व किमती या काढलेल्या आहेत. आता या किमती काढल्यानंतर शेवटचा प्रश्न आपला राहिलेला आहे, तो म्हणजे काय करायचं आहे, टॅक्स इनवॉइस. त्यांचं जे टॅक्स इनवॉइस आहे ते आपण काय करू, इथं चार्टच्या साहाय्यानं लिहून दाखवूया. पहिल्यांदा इथं पर्सन आहे किंवा जी कोण व्यक्ती असेल बिझनेसमॅन तो असेल, पेएबल CGST रुपीजमध्ये, इथं काय करा रुपीज, इथं सुद्धा रुपीज, आणखीन इथं सुद्धा रुपीज, CGST SGST अँड GST. आणि मग आता मॅन्युफॅक्चर, बरोबर का, पेएबल CGST किती आहे तर रुपीज 300, CGST 300 म्हणजे SGST सुद्धा 300 असणार आहे. आणि GST किती असेल तर या दोघांची बेरीज रुपीज 600. लक्षात घ्या हे आपण उदाहरण सोडवताना केलेलं आहे, तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट घेतला असेल किंवा वहीत लिहून घेतला असेल ते बघा जरा पुढं. त्यानंतर आता डिस्ट्रीब्युटरनं काय केलेलं आहे बघा, CGST डिस्ट्रीब्युटरचा 360 वजा 300, बरोबर आहे का, आणि बरोबर रुपीज 60. आता हा CGST आला तर SGST किती असणार आहे रुपीज 60, आणखीन GST किती असेल तर रुपीज 120. आता त्यानंतर रिटेलरचं कसं आहे बघा बरं, तर रिटेलरनं काय केलेलं आहे, पेएबल GST 390 वजा 360 बरोबर रुपीज 30, हा झाला CGST. SGST किती असेल तर रुपीज 30 आणि टोटल GST असेल रुपीज 60. आणि याला कुणाला टोटल टॅक्स, आता टोटल टॅक्स किती झाला बघा बरं, 300
360, 330 म्हणजे 390, बरोबर आहे का? SGST पण किती झाला? ₹390 आणि हे झालं टोटल ₹780. म्हणजे अशा पद्धतीनं हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विचारलेल्या. आता दुसरा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, द कस्टमर विल गेट द आर्टिकल, म्हणजे कस्टमरला कितीला मिळालं? तर इथं लिहूया आपण, कस्टमर गेट दॅट आर्टिकल. कस्टमरला कितीला मिळालं व आर्टिकल? तर 7,280 रुपयाला, फॉर ₹7,280. आणि तिसरा प्रश्न काय आहे? मॅन्युफॅक्चरर किंवा होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर. ओके, होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर, होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर म्हणजेच B2B. ओके, डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर, डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर म्हणजेच परत B2B, B2B. ओके, आणि त्यानंतर शेवटचं जे आहे ते रिटेलर टू कंझ्युमर, रिटेलर टू कस्टमर म्हणजेच B2C. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचं आहे. मित्रांनो, प्रश्न 10वा थोडासा मोठा आहे पण काय फारसा अवघड नाही. 1-2 वेळा तुम्ही सराव केला तर तुमच्या लक्षात येईल. ओके, ठीक आहे. तर आपण आता या सेशनला इथंच थांबूया. पुढच्या वेळा पुढचे प्रश्न आपण घेऊया. धन्यवाद.